नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की आत्ता सध्या आपण बघतो की सायली ही खूप मोठ्या संकटातून आपले जीव वाचून बाहेर आलेली असते आणि अर्जुन जी सायलीच्या जीवासाठी खूप कासावीस झालेला असतो. पूर्णाई आजीला मात्र सायली आणि अर्जुन यांचे लग्न मान्य नसते. तेव्हा अर्जुन चक्क सर्वांसमोर सायलीसोबत लग्न करतो. म्हणजे एक हवनकुंड आणून तो सर्वांसमोर सायलीसोबत 7 फेरी सुद्धा घेतो आणि सायलीच्या भांगात कुंकू सुद्धा भरतो. आणि जेव्हा सायलीवर हल्ला झालेला असतो तेव्हा सुद्धा अर्जुनच्या रक्ताने सायलीची भांगी भरलेली असते. तेव्हा मात्र लगेच अर्जुनच्या मनामध्ये सायलीला आता प्रेमाचे प्रपोज कसे करायचे, कारण ते एक सर्व काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तो विसरून गेलेला असतो आणि सायलीच्या प्रेमात वाहून गेलेला असतो. सायली मात्र विचार करत असते की अर्जुन सर नेमकं असे का वागतात, काहीच कळत नाही आणि आपल्यात तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही लागू झालेली आहे. मग अर्जुन सर ते विसरले की काय? सायलीला सुद्धा अर्जुनचे प्रेम समजत असते. तेव्हा सायली विचार करत असते की अर्जुन सरांनी तर सर्वांच्या साक्षीने माझ्यासमोर तर लग्न सुद्धा केले. कल्पना मात्र अर्जुन आणि सायलीचे ते प्रेम पाहून खूपच खुश होत असते आणि सायलीला ती आपल्या आईच्यावर प्रेम देत असते आणि एक आई म्हणून ती सर्व कर्तव्ये पार पाडत असते. सायलीबद्दल तिच्या मनामध्ये खूपच या अपेक्षा सुद्धा असतात की खरंच माझा अर्जुन खूप नशिबान आहे की त्याला सायलीसारखी ही बायको मिळाली. म्हणून कल्पना मात्र खूप खुश असते आणि सायलीच्या प्रत्येक ही ती काळजी घेत असते आणि इकडे अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात पूर्णपणे असा वाहून गेलेला असतो. घरामध्ये सर्व आनंदी वातावरण असते कारण अर्जुन आणि सायली हे खूपच छान असे एकमेकात गुंतून गेलेले असतात. अश्विन सुद्धा खूप खुश असतो आणि चैतन्य कुसुम यांना सुद्धा अर्जुनचे सायलीवरचे प्रेम समजलेले असते. तेव्हा मात्र कल्पनाने ठरवलेले असते की आता चक्क सर्वांसमोर अर्जुनने तर सायलीसोबत लग्न सुद्धा लावले, म्हणजे 7 फेरे पूर्ण केले. मग आपण एक काम करू की सायली आणि अर्जुनची रूमही मस्त सजून ठेवू, म्हणजे त्यांची सुहागरात्र सुद्धा ही साजरी होईल. तेव्हा कल्पनाने हा भन्नाट प्लॅन विमलसोबत केलेला असतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीला चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा मात्र सायली ही अर्जुनला विचारत असते की अर्जुन सर, सध्या तुम्ही जे काही वागतात, म्हणजे तुम्ही आपल्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट डील झालेले आहे ते विसरलात की काय, आणि जे काही वागतात ते अगदी खरं आहे का? तर अर्जुन म्हणतो की सायली, खरंच मी तुमच्यावर खूप अगदी मनापासून प्रेम करतो आणि तुमच्याशिवाय माझे आयुष्य हे व्यर्थ आहे. सायलीला सुद्धा अर्जुनचे प्रेम हे समजलेले असते आणि अर्जुन सर आपल्यावर प्रेम करण्यासाठी लागले म्हणून सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण ती सुद्धा चक्क अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते. तेव्हा घरी कल्पना मात्र देवी आईकडे प्रार्थना करत असते की माझ्या सायली आणि अर्जुनला खुश ठेव, कारण खरंच माझ्या सायली एका खूप मोठ्या संकटातून देवा तू वाचवले. तेव्हा ती देवाकडे प्रार्थना करत असते. अस्मिता हे बघून मात्र खूप जळत असते आणि पूर्णाईजीला सुद्धा थोडासा हा अस्मिताचा राग आलेला असतो, कारण ती सुद्धा सायलीमध्ये आपली प्रतिमा शोधत असते, म्हणजे नक्की कोणीतरी या मुलीशी आपलं नातं आहे असं पूर्णाईला सुद्धा विश्वास पटत चाललेला असतो. त्यामुळे पूर्ण ही शांतच असते आणि दिव्याकडे ती सायलीच्या सुखासाठी सुद्धा प्रार्थना करत असते. त्यानंतर इकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की सायली, तुम्ही प्लीज हे घर सोडून कधीही जाण्याचा विचार करू नका, कारण मी तुम्हाला कुठे जाऊन देणार नाहीत. आपल्यातलं जे डील होतं ते आता कॅन्सल होईल आणि ते डील मोडून आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करू. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीमध्ये एकत्र येण्याचे जे विषय चालू असतात आणि मधुभाऊंची सुद्धा आपण निर्दोष सुटका करू असं अर्जुन सायलीला खूप काही प्रॉमिस करत असतो. तेव्हा कल्पना मात्र सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये असते आणि तेथील ती सर्व ही सुहागरात्रीची तयारी करत असते, म्हणजे तिने रूमचे डेकोरेशन खूप छान प्रकारे हे सजवलेले असते. तेव्हा कल्पना ही सायलीचे कपाट उघडते, म्हणजे तेव्हा त्या अर्जुन आणि सायलीच्या कपाटातून काही हे पेपर्स खाली पडतात. तर कल्पना ते पेपर्स उचलते आणि हे कसले पेपर्स आहे म्हणून ती वाचण्यासाठी घेते. तर त्यावर जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जे काही डील झालेलं असतं आणि अर्जुन सायलीच्या सह्या असतात त्या सर्व कल्पना बघते आणि वाचते. तर काही कल्पनाला खूप मोठा असा धक्का बसतो. कल्पना म्हणते की नेमकं हे घटस्फोटाचे म्हणजे 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नेमकं काय आहे, म्हणून कल्पनाला आणखीनच धक्का बसतो आणि त्यावर अर्जुन सायली अशी सुद्धा नाव असते.
ते बघून कल्पनाला सर्व समजते की नेमकं यांनी 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट हे मॅरेज का केले असेल आणि हे सर्व कुणासाठी, कुणाला हे सर्व लपवत असतील, आमच्यापासून इतकं मोठं सत्य यांनी का लपवले, असे अनेक प्रश्न कल्पनाच्या मनात येत असतात. तेव्हा मात्र कल्पनाला सायली आणि अर्जुनचा थोडासा राग येतो, कारण इतके मोठे सत्य त्यांनी लपवले आणि आपल्याशी खोटं बोलले, चक्क आपल्या आईशी, आजीशी, सर्वांशी का खोटं बोलले असेल, अशी इतकी काय गरज होती त्यांना खोटं बोलल्याची, असे अनेक विचार मनात येत असताना कल्पनाला थोडीशी बेशुद्धती पडल्यासारखी, म्हणजे चक्कर आल्यासारखी होत असते. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि कल्पनाला नेमकं काय झाले सर्वजण टेन्शनमध्ये येतात आणि अर्जुन हा कल्पनाला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची तयारी करत असतो. तेव्हा मात्र कल्पनासमोर तोच हे तिला आठवत असते की आपल्या सायलीने इतके का फसवले असेल आणि अर्जुन तर आपल्याशी इतकं खोटं कधीच बोलणार नाही आणि आपल्या डोळ्यावर विश्वास नाही, म्हणजे काहीतरी हे खोटं आहे असे तिला वाटत असते. तेव्हा ती अर्जुन आणि सायलीला शुद्धीवर थोडेसे हे बरं वाटल्यानंतर विचारते की तुम्ही माझ्यापासून हे सत्य का लपवलेस, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची. तेव्हा अर्जुन आणि सायली काही कबूल होत नसतात. तेव्हा मात्र सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मला आता आईंना सर्व काही सांगायचे, यापेक्षा मी जास्त खोटं बोलू शकत नाही. तेव्हा कल्पना म्हणते की सायली काय झाले ते मला अगोदर सांग. तेव्हा सायली म्हणत असते की आई, मी तुम्हाला सर्व काही खरं सांगते, पण तुम्ही प्लीज यातील कुणाला काही सांगू नका. आम्ही जे काही हे लग्न केले होते ते एक लग्न खोटं होतं. पण अर्जुन म्हणत असतं की सायली, आपण लग्न खोटं केलं, पण मी अजून तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आपले लग्न झाल्यानंतर काही दिवसापूर्वी मी तुमच्या प्रेमात पडलो आणि आता तर मी तुमच्याशिवाय राहू सुद्धा शकत नाही. कल्पना म्हणत असते की मग तुम्ही इतकं खोटं का वागलात. तेव्हा अर्जुन सांगत असतो की मधुभाऊंना जी अटक झाली होती आणि सायलीला त्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी कोणताही असा पर्याय नव्हता, कारण मधुभाऊ खूप मोठ्या अशा अडचणीत आणि पुराव्याशी ते गुंतले होते. त्यामुळे त्यांना कसे सोडवायचे यासाठी त्यांनी माझ्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे डील केलं होतं आणि मला सुद्धा प्रियासोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून मी हे सर्व केलं होतं. कारण प्रियामध्ये माझी तन्वी असे कोणतेच गुण नाही, ते सर्व गुण माझ्या सायलीमध्ये दिसतात. तेव्हा मी सुद्धा आता सायलीच्या प्रेमात पडलेलो आहेत आणि झालेला सर्व प्रकार ते कल्पनाला सांगत असतात. कल्पनाला मात्र अगोदर राग आलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की प्लीज पूर्णाई आजीला नेमकं हे काही सांगू नका प्लीज, कारण आम्ही हे सर्वांपासून लपून ठेवलेले आहे. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, मी कुणालाही सांगणार नाही, पण आता जे तुमच्या डील झालेलं आहे ना, ते डील मोडून तुम्ही लवकरच एकत्र येऊन सुखी संसार करा आणि तुमचे थाटामाटात आता लग्न व्हायला हवे, कारण आमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे कोणतेच असे लग्न झालेले नाही. त्यामुळे कल्पनाही मोठ्या थाटापाटात अर्जुनचे आणि सायलीचे लग्न करण्याचे ठरवते. तेव्हा आता जे भयानक सत्य हे कल्पनासमोर आलेले असते, तर त्यात स्वतःला सावरून सायली आणि अर्जुनने कल्पनाला खुश केलेले असते आणि कल्पना खूप मोठ्या अशा भयानक संकटातून सुद्धा वाचलेली असते. तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली यांच्यामधील जे काही डील आहे, त्या डीलचे पेपर हे प्रियाच्या ताब्यात लागणार का आणि प्रिया परत नवीन काही असा खेळ खेळणार, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.